नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी रोशन गोगावले पुन्हा एकदा सर्वांसोबत होतो आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे मित्रांनो आपण खेडला. आज व्हिडिओ का काढतो आहे कारण आपल्याला मित्रांनो कोकणातला पाऊस मला दाखवायचा आहे. पाऊस कसा किती पडतो आहे आणि कोणत्या प्रमाणात पडतो आहे. कारण आज मित्रांनो पाऊस खूप पडतो आहे आणि दरवर्षी तुम्हाला माहिती आहे दरवर्षी खेडमध्ये मित्रांनो पाणी भरतो आपल्या बत्तीन नाक्यामध्ये. तर आता मित्रांनो ह्या हा जो पावसाने जो रूप घेतला आहे, जो धोधो पाऊस पडतो, एवढा एकदम मुसळधार पाऊस पडतो आहे. तर ह्या पावसामध्ये खेडला दरवर्षी पाणी भरतो, पण म्हणतात की गाडीवर काढलं तर पाणी भरणार नाही, पण पाणी भरतोच तरी पण. तर आता ह्या एवढ्या पावसातनं भाडा आला खेडला. तर जाता मी तुम्हाला आपला खेडचा मित्रांनो सर्व रस्त्याचा नजारा दाखवतो. पाऊस किती पडतो आहे खेडपर्यंत. इकडून आपला घेरापूर गावातून आपण खेडला आलो आहे भाडा घेऊन. तर तिकडे चालू आहे. तर चला आता डायरेक्ट खेडला जाऊया. आणि ह्या खेडला जाता मित्रांनो तुम्हाला आपला कोकणातला पाऊस मित्रांनो किती पडतो, किती मुसळधार पडतो पाऊस तुम्हाला दाखवतो आपल्या व्हिडिओच्या मार्फत. तर चला आता मस्तपैकी पाऊस पडतोय मस्तपैकी आणि त्यामध्ये भाडा आला आहे आणि पाऊस खूप पडतोय मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो खेडला जायला थोडाफार रिक्स आहे, कारण पाणी बिणी भरला तर आपल्याला चान्स आहे वरून यायला. तर मध्येच कुठं पाणी नको भरायला फक्त. तर आता जाऊया की भाडा घेऊन खेडला. तर चला. बरीचशी लोकं म्हणत होते ह्यावर्षी पाऊस पडणार नाही, पण निसर्ग आहे. निसर्गाच्या पुढे मित्रांनो काय नाही. वॉटर क्रॉसिंग वगैरे असतात ना, ते आपण घरातनं बाहेर पडलो ना, आपला समोर घर आहे आणि आपला रस्ता बघा, असे सर्व वॉटर क्रॉसिंग सर्व बघा. आणि हा रस्ता मित्रांनो आपल्या घरात जायसाठी आहे. बघा हा रस्ता आपल्या घरी जातो, म्हणजे ही वाट घरात जाण्यासाठी मित्रांनो आमची ही वाट. असा रस्ता आहे आमचा. म्हणजे ही खरी मजा आहे. म्हणजे घरापर्यंत डांबरी रस्ता प्रत्येकजण करतो, पण ही जी मजा आहे ना घरापर्यंत जायची रस्त्याची, ही वेगळीच मजा आहे मित्रांनो. ही जी मजा आहे ही मजा अशी भेटत नाही कुठे पण. तर काही लोकांची इच्छा असते, पण काही लोकांची इच्छा नसते. पण काय ना, आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण फक्त एन्जॉय करायचं. आपल्याला जोपर्यंत जपता येईल तोपर्यंत आपण जपायचं. तर मस्त वाटतं रस्त्याने चालायला. एवढा पाणी वर चाललं आहे बघा, हा बघा. तर चला जास्त टाईमपास करत नाही, कारण ती माणसं वाट बघतात आपली. तर पटकन जाऊ आणि जाता आता बाहेरचे नजारे तुम्हाला दाखवू. चला बघा सर्व नजारे बघा कसं वाटतं आहे बघा. अशा स्पॉटला माणसं घरं बांधतात माणसं गावाला. अशा नवीन मस्त जाग्यावर मस्त स्पॉटला घरं बांधतात. तर राहायला कोण नसतं, फक्त वर्षात ना असा एखादा पाऊस पडला ना 1-2 दिवस येतात जातात, पण मस्त वाटतं बघा. हे बघा. तर चला आता डायरेक्ट जाऊया, जास्त टाईमपास करत नाही. तर आपल्याला खेळला जायचं आहे, कारण पाणी बिनी भरला तर परत रिटर्न यायला लागलं आपल्याला. तर आपल्या लोकांना घर खेळला सोडूया पटकन आणि परत आपल्याला पण यायचं आहे. तर चला. सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. साक्ष देतो या समिंदरा, साक्ष देतो या समिंदरा. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. 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 तर मित्रांनो चला आता आलो भाडा घ्यायला. आपला जिथं भाडा आहे गवळवडेमध्ये, तिथं मित्रांनो गवळवडेमध्ये आलो आहे. आता मस्तपैकी भाडा घेऊ आणि डायरेक्ट खेळा त्यांना दाखवूया. बघा नजारे बाहेरचे सर्व सीन बघा बाहेरचा. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो गावाला तेव्हा सर्व असा मस्त सीन होऊन जातो बघा. असं भाडा घेऊ. भाडा घेतला डायरेक्ट होऊन बाहेरचा जरा असा नजारा दाखवू आणि मग खेळला जरा थांबलो वगैरे आपण कुठं चाय वगैरे पिऊ, तर तुम्हाला बाहेरचा नजारा मस्तपैकी दाखवतो. चला. काय नाव काय जा? ओरिओ. तर चला आता मी जरा भाडा घेऊन चाललोय खेडला. तर
भाडा घेऊ आणि मस्त जाऊया. नानू ओरिओ चला इकडे बसा तर चला आता जाऊ भाडा घेऊन आणि मस्तपैकी बाहेरचा नजारा मग दाखवतो. भरेल ना पाणी. तर मित्रांनो आता आपण आता संजीवनी कॉलेजला आपण खेळला भाडा सोडला आणि आता आपण जाता मित्रांनो एक सीट भेटली तर पाठीमागे आम्हाला भेटला मित्रांनो. तर आता घरी चाललो आहे. घरी जाता मित्रांनो आपल्याला एक सीट पण भेटले आणि जाता मित्रांनो रस्त्यानंतर पाणी बघा. संजीवनी कॉलेजच्या बाजूला नदी आहे तिथं पाणी भरतो. तर बघा पुन्हा आता रस्त्याच्या लेवलला आल्या. जर अजून पाऊस पडला ना रस्त्यावर पाहिजे. हा अजून पाऊस पडला रस्त्यावर येईल ना हो. पाणी भरतो. ज्या रस्त्याने आपण चाललोय त्या रस्त्याने मित्रांनो पूर्ण पाणी भरतो. जेव्हा पाणी भरतो ना तेव्हा लेवलला आता आले पूर्ण. तर ह्या रस्त्याला पूर्ण पाणी भरतं. एक व्हिडिओ पण टाकले आपण पाणी घेऊ इथं भरली तेव्हा नारंगीला तेव्हा आपण आले तेव्हा आपल्याला घेऊ. तर आता पाण्याची लेवल तुम्हाला दाखवतो किती आले वरती. तर बघा मित्रांनो नारंगीचा पूल आहे हा आणि नारंगीच्या पुलावर मित्रांनो हा मित्रांनो ही नदी त्या लेवल किती लेवल त्याची लेवल जेव्हा कमी होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो मी लेवल किती लेवलवरती आली ते बघा. तर मित्रांनो चला आता आपण खेळला भाडा सोडला आहे आणि खेळून डायरेक्ट मित्रांनो आपण दस्तुरी आलो. आपल्याला माझी 2-3 सीटा भेटलेल्या तर आपण जास्त व्हिडिओ परत काढायला भेटलेली आहे. तर आता दस्तुरीपासून एक घरात असतो आपल्याला भाडा वगैरे कुठं नाही सीट वगैरे भेटणार नाही. तर आपल्याला एक जातात आपण मध्ये थांबत जाऊया. आणि आता मस्तपैकी वडापाव आणि गरमागरम चाय मस्तपैकी पावसामध्ये मस्त पाऊस पडतो आहे मस्तपैकी आणि गरमागरम चाय आणि गरमागरम मस्तपैकी वडापाव खातो आहे. तर या वडापाव खायला अशा पावसामध्ये मस्त गरम गरम काहीतरी खायला भजी वडापाव चाय खायला मजा येते. नाहीतर अशा वेळेस आपण किती खात नाही. तर आता मस्तपैकी वडापाव आणि चाय पिऊया आणि वडापाव खाऊया आणि राईट मस्त तुम्हाला गावाचा पाऊस पडतो. कोकणामध्ये पाऊस किती दराने पडतो कसा पडतो ना आणि कोकणाच्या नद्या कशा वाहतात ते तुम्हाला दाखवतो. चला तर मित्रांनो मस्तपैकी नाश्त्यावर गेला गरमागरम मस्तपैकी चाय आहे आणि वडापाव खाल्ला मस्तपैकी. तर आता मित्रांनो डायरेक्ट घरी निघूया आणि घरी निघतोय तर मित्रांनो पाऊस बघा मित्रांनो किती वाढला आहे. आता पाऊस मित्रांनो अजून वाढला आहे. तर खेळला मित्रांनो अजून मित्रांनो पाण्याची वाटली वाढली असेल पावसाने अजून मित्रांनो जास्त जोर केला. तर बघा पाऊस किती पडतो अजून. तर आता नाश्त्यावर केला आणि आता घरी जाऊया मस्तपैकी आणि घरी जाता आता तुम्हाला मस्तपैकी वॉटर क्रॉसिंग सर्व तुम्हाला दाखवतो मी. चला तर मंडळी मस्तपैकी नाश्त्यावर केला आणि आता घरी जाता मित्रांनो आपल्या दस्तुरीला मित्रांनो आलो आहे. हा आपला दस्तुरी आहे मित्रांनो ही पूर्ण. तर हा दस्तुरीचा मित्रांनो स्टॉप आहे. तर इथं मित्रांनो आपण घरी चाललेलो तर इकडे आपल्या आजी हो कोणता मासा आहेत कुठला आहे खरं तुम्ही काय बोलता याला घोटापालू नदीतला आहे ना नदीतला आहे कापून मी साफ करून कितीला आहे हे सगळं 200चा एवढे 200ला हे सर्व 200ला
अरे बाबा एक वाटा 200. 1-200ला वाटा. लागलं ते लावून देतात तुला. विचारतो आम्हाला कोणता मासा मला माहीत नाही हा. पण नुसतं काय घेता मासे आपल्याला खायचे मलाचे मासे. तर हा सीझन कसा आहे मित्रांनो, पाऊस चांगला पडतोय तर मलाचे मासे खात आहोत. नदीतले मासे खाणार तर आपण ते मासे खात नाही. आपल्याला सर्वांना आता मलाच्या माशांची चव आता बाकीचे मासे खाऊन थकलो आपण. आता फक्त आपल्याला मलाचेच मासे हवेत, बाकी कुठले हवेत नको मासे. कारण आता हा सीझनच मित्रांनो माशांचा आहे, मलाच्या माशांचा, नदीच्या माशांचा. तर मासे काय नदीत आपल्याला खायला भेटले नाही. नावापुरते भेटले पण अजून पोटभर म्हणजे मन भरसतो मासे अजून भेटले नाही. तर जेव्हा भेटतील तेव्हा मस्तपैकी ताव मारू. तर चला आता आपण घरी जाऊया, कारण पाऊस अजून मोठा चांगला जोर धरतोय बघा. तर आता रिक्षा काढू आणि घरी जाऊया. चला. तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या वाडीमध्ये, आपल्या गावामध्ये मित्रांनो आलो आहे. आणि आपल्या गावाकडचा मित्रांनो नजारा तुम्हाला दाखवतो. आपण एक झलक दाखवतो थोडीशी. एक स्पॉट आहे आमच्या वाडीमध्ये, वाडीच्या मधोमध एक असं अर्धी घरं तिकडं अर्धी घरं इकडे आणि वाडीच्या मधोमध मित्रांनो असं एक स्पॉट आहे. त्या स्पॉटला मित्रांनो असं मस्त वाटत नजारा ना. तर हे बघा आता सर्व मित्रांनो आता बांधा तो पाणी येतोय आणि नाळ्या नदी सर्व वाहत आहेत. असा मस्त पाऊस पडतोय. तर हा स्पॉट आहे मित्रांनो बघा. सर्व मित्रांनो सर्व झरे मित्रांनो सर्व फुटलेत. प्रत्येक बांधाला मित्रांनो पाणी येतोय बघा. समोरचा नजारा बघा कसा वाटतंय. इथं मित्रांनो बघा इकडेच सर्व मस्त बघा. हा बघा हा सर्व सीन आहे. हा बघा असे नजारे मित्रांनो बघायला मजा येते. तर आता गावाला पाऊस चांगला पडतो ना, तर असे सर्व नजारे प्रत्येक ठिकाणी मित्रांनो पाणी वाहतं. तर हे बघा हे सर्व मित्रांनो सर्व पाणी वाहते सर्व इकडे बघा. ही आपली वाडी आहे मित्रांनो. इथं मित्रांनो सर्वांचे मित्रांनो भातशेती होते. सर्वजण इथं ह्या जेवढं मित्रांनो तुम्हाला असं दिसतात चोंडे, प्रत्येक गॅप तुम्हाला दिसतं. प्रत्येक बांधाला जो पाणी उतरतो ना, तर इथं सर्वजण भातशेती करतात. तर पाणी आता अतिच आहे. आव्हान बिवान का दिसत सर्व डुबून गेलं आहे. तर चला आता सर्वजण आता पाऊस पडले, सर्व आता गाळाटलेत, सर्व प्रत्येकजण आता घरी सर्व बसलेत. ओ बुवा हाय पाऊस आहे. हा काय आवना आहेत राहतील काय होतं ह्याचं निश्चित वारे त्याच्या मोहनचा पाठवण्याचं पाणी येत होतं बंद केला, वरून तिकडून पाणी फिरलं ना सगळं. पाऊस पडतोय पण चांगला पडतोय. चला आता मस्त पाऊस पडतोय इकडं आता. हे बघा पाऊस पडतोय ना, पाऊस पडतो सर्वजण आता मस्तपैकी पावसाचा आनंद घ्यायला आले सर्व घराचा बाहेर. जशी खिकडी बाहेर पडतात ना बिलातून, तशी मित्र पाऊस पडल्या घराचा माणसं बाहेर पडतात बघा. कुठं आलाय तू? कुठं आलाय पाणी कुठं आलं पाणी करायला? कुठं आलाय? अऊच्या माशा बघला. चल माशा चल चल. तर चला आता पाऊस पडतो थोडासा कमी आला पाऊस. तर सर्वजण घरातून आलेत. पाणी कुठं वाहत आहे, कसं पाणी वाहत आहे, कुठं तोंडाला पाणी भरलं आहे, सर्वजण बघा आलेत. तर बघा सर्व मस्तपैकी नजारा हा बघा. तर मित्रांनो चला आता मस्तपैकी घरी जाऊया आणि मस्त फ्रेश होऊया. आता मस्त खेळला जाऊन आलो आणि बघितलं असेल पाऊस किती पडतो आपल्या कोकणामध्ये. आणि तो पाऊस मस्त पडला आहे. तर चला आता आपण घरी जाऊया मस्तपैकी आणि गरमागरम चाय पिऊया आणि मस्त पुन्हा फ्रेश होऊया. चला तर मित्रांनो पुन्हा एकदा मित्रांनो आपण थोडं काम निघालं म्हणून आपण थोडंसं बाहेर गेलो आणि आता आपण घरी चाललो. आणि घरी चाललो तर मित्रांनो पाऊस बघा मित्रांनो, आपण बोललो तर पाऊस थोडाफार कमी झाला आहे. पण आता पावसाने जो मित्रांनो जोर दिला आहे, पाऊस मित्रांनो जो आता उठला आहे ना, तो आता हिसाबाच्या बाहेर आहे. कारण खेडला आता मित्रांनो पाणी भरलं आहे. तर खेडला पाणी भरलं ना तर सर्व मित्रांनो गाड्या मित्रांनो आमच्या साईडनी वरनं जामगे मार्ग आमचे एक रस्ता आहे. जर खेडला पाणीमध्ये एक जामगे मार्ग रस्ता आहे, तिकडे आमच्या माणसं येतात. तर ही माणसं बघा तिकडनं सर्व आलेत आणि रस्ता चुकलेत बघा हे सर्व. काय बोलता बोला? दापोलीत जायला हा रस्ता खराब आहे इकडचा. आता दापोलीत जायचं आहे.
खराब तर आहे पालघर रस्ता. मागे जायचंय. हा रस्ता तर लयच खराब आहे. हा मित्रांनो पाऊस नाही बाळवडे का नाही पाऊस एवढा नाही मित्रांनो की माणसं रस्ते चुकलेत आणि ना आपला दापोलीचा मार्ग आहे जो पालगड मार्ग आहे तो रस्ता मित्रांनो खराब आहे. तर सर्व माणसं बघा मित्रांनो चुकलं आहे एवढा पाऊस पडतोय. चला मग सोडतो चला मग चल ना आपल्याला सोडूया.